आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी माहिती समोर आलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी एक ट्विट केलेला आहे। बघा, ट्विट आलेला आहे। ट्विट करून लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे। आता या ट्विटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एक माहिती देण्यात आलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री यांनी ऑफिशियल आपल्या ट्विटरद्वारे माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचण येत असल्याची बाब निर्माण झालेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरायला जात असाल तर वेबसाईट पूर्णपणे ठप आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासोबतच तुम्हाला OTP येत नाही। कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम येतोय तुम्हाला केवायसी करत असताना। तर केवायसी करत असताना OTP येत नसेल किंवा तुमची केवायसी होत नसेल, ट्रॉफिक आहे, तर याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गंभीरतेने दखल घेण्यात आली असून तंत्राच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्यात काम प्रगतशील आहे। बघा, लवकर ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे। याबाबत सर्व लाडक्या बहिणींना आम्ही आश्वासित करतो। आता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की लवकरात लवकर ही जी प्रॉब्लेम येतोय केवायसी करताना तर तो प्रॉब्लेम आम्ही दूर करणार आणि सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी दिली जाणार आहे। आता यासोबतच आणखीन त्यांनी एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे की लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर आता सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र दिवाळीच्या अगोदर 1 आठवड्या अगोदर तुमच्या बँक खात्यात आम्ही जमा करू असं सुद्धा आश्वासन महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेलं आहे। काय म्हणाल्या मॅडम, आपण मॅडमांचा व्हिडिओ पाहू शकता। मॅडमांनी काय काय घोषणा केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे। तर लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। आणि ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला
कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला. इन्कम टॅक्सचा डेटा आहे मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत. जो काही डेपणे 10,000 पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे. याचा विशेष आनंद आहे. जवळपास 700पेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर, रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग, लायसन्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे, ई रिक्षा.